एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 8. सातवा अध्याय संपला आपण आणि सातव्या अध्यायाचे शेवट. आता यदू आणि भगवंत दत्तात्रयांचा संवाद चाललेला आहे का. आणि शेवटच्या संवादामध्ये त्यांचं काय सांगतात ते की 24 गुरुचं वर्णन चाललेलं आहे. तर 24 गुरु मधून कपोत पक्षाचं आपण वर्णन पाहिलं. कपोत पक्षांचं शेवटला आपण काय पाहिलं, कपोत पक्षाचं वर्णन पाहिलं की त्या कपोत पक्षाकडनं मी काय शिकलो. तर आता अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु तू ज्योतिषी एकात्मेतेचे घाटीत पहासी चिद्ब्रह्मेशी लग्न लावेशी ओम पुण्यशी तत्वता. श्री गणेशाय नमः. हे ओमकार रूप सद्गुरु. कारण आता आधीच्या सुरुवातीला सद्गुरूचं वर्णन करतात ते का नाही, गणपतीचे गणेशाचं वर्णन करतात एकनाथ महाराज. म्हणून ते काय म्हणतात की हे ओमकार स्वरूप सद्गुरू, तू कसा आहे, ओमकार स्वरूप आहेस. कसा आहे तू, ओमकार स्वरूप. तुला वंदन असो असा असणारा तुला मी वंदन करतो. तू असा एक ज्योतिषी आहेस म्हणले. ज्योतिषी काय करतो, भविष्य सांगतो का नाही. ज्योतिष सांगतो ना तो की जे जीवनाची आत्म्याशी एक साधण्याची घटित पाहून मुहूर्त काढतोस. काय करतो तू, भविष्य सांगतो, तो मुहूर्त काढून देतो का नाही, लग्नाची तिथी वगैरे काढून देतो सगळ्या. असा असणारा मग हा काय करतोय, हा सद्गुरु रूपी जे ज्योतिष आहे तो आत्म्याशी एक साधण्याचे घटित त्याचं मुहूर्त काढतो. म्हणजे काय, आत्मा आणि जीव आणि आत्मा ह्याचं एक कसं होईल, कधी होईल ह्याचं मुहूर्त काढतोस. ओम पुण्य हवचन करून काय करतो तू, ओम स्वरूपाचे जे ओम जे रूप आहे त्या ओमाचं पुण्याचं हवन करतो. आणि तू चित्त ब्रह्म या दोघांचे लग्न लावतो. कोणाचं लग्न लागतं, चित्त आणि ब्रह्म. म्हणजे चित्त आणि ब्रह्माचं एक लग्न लागलं की चित्त आणि ब्रह्म एकच होऊन जातात. आता चित्त वेगळ्या रूपाने राहत नाही. जशी पत्नी आणि पती दोघं एक झाले की आता पत्नी वेगळ्या रूपाने राहतात का, ते नाही, ते एकच असतात. जरी उपाधीने वेगळे दिसत असले पण कसे असते ते अंतरंगाने ते एक झालेले असतात. तसं वधू वरा लग्न लाविती हे देखील असे बहुती आपुली आपणा लग्न प्राप्ती हे अलक्ष्य गती गुरुराया. म्हणून हे वधू वराचे लग्न लावतात. काय करतात, हे वधू आणि वराचे लग्न लावतात. कोण, जसं ब्राह्मण ज्योतिष काय करतात, वधू वराचे लग्न लावतात ना, तसे सद्गुरु रूपी जे ज्योतिष आहेत ना, ती जीव आणि ब्रह्माचं एकाच लग्न लावतात. म्हणून जीव म्हणजे कोण झाला, चित्त म्हणजे कोण झाला, वधू झाला. आणि ब्रह्म म्हणजे वर झाला. ह्या चित्ताचं आणि वराचं लग्न लावून त्यांनी देते ते, म्हणून त्याला सद्गुरु ज्योतिषी म्हणलंय. आता हे पुष्कळांनी पाहिलेले, कारण वधू आणि वराचं लग्न लागलेलं. तसं हे गुरुराया स्वतःशीच लग्न लावण्याची तुझी शक्ती मात्र विलक्षण आहे. पण तू काय करतो, स्वतःचं लग्न स्वतःच लावून देतो. आता स्वतःच लग्न लावतो म्हणजे कारण जीव कोण आहे, ते ब्रह्मस्वरूप असणार. जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपाच प्रतिबिंब म्हणून जीव आहे. म्हणजे त्याचं स्वरूप ते आहे. जसं आपल्या देहाची सावली म्हणजे ही सावली म्हणजे कोणाची, आपल्या देहाची सावली आहे, तसं ती जीव म्हणजे ते स्वरूपातच आहे. मग ते मुळात एकच आहेत. पण जीव दशेला गेल्यामुळं, त्या ठिकाणी भ्रांती आल्यामुळं, त्या ठिकाणी अज्ञान आल्यामुळं तो स्वतःला तो वेगळा समजायला लागला, तो संकुचित समजायला लागला. त्याच्यामुळं पण एक दोघं असताना कशी एकच आहेत, पण हे कोणाला माहिती, फक्त साधू संतांना माहिती. मग असा असणारा जो सद्गुरू आहे ज्योतिषी, त्या ज्योतिषी रूपी सद्गुरूने काय केलं, एकाच लग्न, मग एकच असणारा ते एकाच एका बरोबर लग्न लावून दिलं. म्हणजे जे काय झालं, त्यांच्या ठिकाणी जो भेद आला होता ना, जी भ्रांती आली होती ना, अज्ञान आलं होतं, ते अज्ञानाचा नाश नाही केला सद्गुरूंनी. त्यामुळं मग त्याला कळायला आले का आम्ही वेगळे नसून आम्ही दोघं एकच आहोत. म्हणून असं विलक्षण प्रकार तो करतो कोण, सद्गुरू. लग्न लाविती हतवटी पांचकाची आटाटी चुकवणी काळाची काळदृष्टी घटिका प्रतिष्ठी निजभोदे. हे लग्न लावण्याची तुझी जी पद्धत आहे, ही कशी पद्धत आहे तुझी, वेगळीच आहे म्हणले. आतापर्यंत कोणी एकाच लग्न एका बरोबर कोणी लावलंय का. हा, तसं 25 तत्वांची कचाटी पकड म्हणजे काय, जे 25% जे पकड आहे 25 तत्व, त्या 25 तत्वाची जी पकड ती चुकून काळाची दृष्टी टाळून आत्मबोधाची घटिका तो स्थापन करतो. म्हणजे जे तत्व आहेत आपले 25 तत्व आहेत, हे तत्वांना काय करतो तू, जे पकड आहे हे तत्वांनी काय केलेले, पकड धरलेली. म्हणजे मायेच्या याच्यामध्ये आल्यामुळं ही जे तत्व आहेत ह्याची जी पकड आहे ती चुकवली त्यांनी, कोणी सद्गुरूंनी चुकवली. म्हणजे काय केलं, त्याला न कळता इंद्रियाचं चोरून जीवित याचं फावे का नाही. तसं ही काळाची जी दृष्टी आहे, काळ म्हणजे कोण, मृत्यू.
ह्या काळाची दृष्टी पण त्यांनी काय केले, टाळून टाकली. म्हणजे आता मृत्यूच नाही म्हणले, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. म्हणले मला मरणच नाही. म्हणले का मरण नाही, तर मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, ती मी चैतन्य स्वरूप आहे, मीच तो परमात्मा आहे. अशी त्याला सद्गुरूच्या कृपेने त्याची ओळख झाली. त्याच्या स्वतःच्या स्वरूपाचं त्याला ओळख झाल्यामुळं त्याला कळायला लागले मी कोण आहे. त्यामुळे त्याचं जे काळ आहे, काळाची दृष्टी पण त्याच्यापासून पळून गेली. म्हणजे काय झाले, टळली ती. म्हणजे त्याचा मृत्यू, त्याला आता मरण नाही. आणि जे 25 तत्व येतं ते त्याची पकड त्या ठिकाणी राहिली नाही. कारण कोण, मी आत्मस्वरूप आहे. आणि मग जे आहे ते काय, तर ती माया आहे, सगळी मायेचा खेळ येतो. आणि माया कशी मिथ्या आहे. म्हणजे ती कसं आहे, मृगजळासारखं दिसतं फक्त, म्हणजे भासत आहे का नाही. कसं वाचतंय ती, मृगजळासारखं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल राया. म्हणले स्वप्नासारखं आहे म्हणले. पण जसं स्वप्न संपतच ना, कळतं ना आपल्याला. आपण जागा झाल्यावर आपल्याला कळतं की स्वप्न होतं ते मिथ्या आहे. तसं ह्या स्वप्न काय होतं, हे चैल आहे. म्हणजे काय, हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्न आहे. पण ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होते आपल्यावरती, सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात, त्यावेळेस हे सुद्धा काय होतं, हे राहायला जातं, राहत नाही शिल्लक. आणि हे राहायला जातं, हे शिल्लक राहत नाही. म्हणून त्या साधकाला काय होतो, परमानंद प्राप्त होतो. का, आता मी सोडून दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणून ही आत्मबोधाची असणारी घटिका आहे. हे घटिका म्हणजे काय, ही वेळ, हा जो मूर्त आहे, हा मूर्त त्या ठिकाणी तो काय केला, स्थापन केला. चहू पुरुषार्थाचे तेलवन, लाडू वाईले संपूर्ण, अहम भावाचे निंबोलन, केले जाणं सर्वस्वे. लौकिक लग्नामध्ये काय होतं, लौकिक लग्न म्हणजे सामान्य आता आपलं जे चालतं ना, वधूवराचं लग्न लागतं, या लग्नामध्ये काय होतं, वरासाठी रुखवत देतात. रुखवतामध्ये काय असतं, लाडू, करंजा, शंकरपाळ्या, बरेचसे पदार्थ जेवढे आपण दिवाळीला करतो ना, सगळे पदार्थ असतात ते. आणि तसेच ब्रह्माला धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाचे तेलवन अर्पण करावे लागते. तसं जे आता जीव आणि ब्रह्माचं लग्न लागलं ना, मग त्या ब्रह्माला काय द्यावं लागत, जीव आणि ब्रह्माचं लग्न लागताना ते जीवा कोण, ते ब्रह्माला द्यावं लागत. म्हणजे जीव म्हणजे कोण आहे, वधू आहे. आणि ब्रह्म म्हणजे कोण आहे, वर आहे. मग त्या जीवाकडनं त्या ब्रह्माला काय द्यावं लागतं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थाचे तेलवन त्याला द्यावं लागत. म्हणजे रुखवत द्यावा लागत. हा, म्हणजे ध्येयात्म बुद्धीचे लिंबन करून ते त्यावरून उतरून टाकलेस, म्हणजे एक अहंभाव टाकलास की बाकी सर्व आसक्ती आपोआप नष्ट होते. मग हे कसं द्यायचं म्हणले, मग हे इथं काय करायला म्हणले, त्याला दिले म्हणले सगळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हा हे चारी पुरुषार्थ त्याला दिले. आणि जी देहात्म बुद्धी आहे, देहात्म बुद्धी म्हणजे काय, मी दे आहे. आता आपण मी दे आहे असं समजल्यामुळेच आपल्याला दुःख होतंय ना. मी दे आहे असं समजल्यामुळेच आपल्याला सगळं जगत खरं वाटतंय ना. मी दे आहे त्यामुळे माझ्या देहाच्या संबंधाने असताना माझं नातं होतं का नाही, त्या नात्याबरोबर असताना माझं स्नेह हे सगळं कारणीभूत आहे ना या गोष्टीला. कशामुळं, फक्त मी देह म्हणल्यामुळं. जर मी देह नाहीच, मी आत्मस्वरूप आहे, हा देहाचा माझा काही संबंध नाही असं जर म्हणलं, तर देहाच्या संबंध जे असणारे सगळे जण नष्ट झाले का लगेचच. तसं देहात्म बुद्धीचे लिंबून करू म्हणजे काय केलं, देहात्म बुद्धीचं काय केलं, त्यांनी अहंकार सोडून दिला. आता त्यावरती उतरून टाकलं. लिंबून म्हणजे काय, तो अहंकार उतरून टाकला. आता हा अभिमान टाकून दिला. त्यामुळं सगळी आसक्ती आपोआप नष्ट होते. कारण आसक्ती, मोह सगळे कोणाच्या संबंधाने, देहाच्या संबंधाने. आणि मी देहच नाही म्हणलो, आता मला मी कोण आहे, आता मला काय पाहिजे, काय आहे का शिल्लक, काहीच नाही. साधन चतुष्टाचा सम्यक, यथोक्त देवोनी मधुपर्क, जीव भावाची मुद देख, एकाएक सांगविली. साधन चतुष्टाचा मधुपर्क म्हणले काय अर्पण केलं म्हणले, परत साधन चतुष्ट म्हणले अर्पण केले म्हणले, जीव भावाच्या भाताची मुद तू ओवाळून टाकलीस. बघा आता साधन चतुष्ट म्हणजे कोणते इथं, विवेक, वैराग्य, सदाचार, विवेक, वैराग्य, सदाचार आणि मुमुक्षा, हे चार येतं. आता त्याच्यामध्ये परत काय आलं, शम, दम, तितिक्षा, प्रति, श्रद्धा, समाधान, ही सदाचाराची 6 अंगे झाली. परत अशी साधन चतुष्टी येते. विषय सुख मागे सांगे, तेची पायांतळी पाय मांगे, सावधान मनीषी दोहीकडे, वचन धडपुडे ते तुझे. म्हणजे विषय सुख मागे पडते, त्याच पाय घडे असतात. विषयाचं सुख मागे पडतं म्हणजे काय होतं, आता ते विषयापासून मिळणारं सुख आहे ना,
त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही, त्याच्यामध्ये काय मिळावं असं त्याची इच्छा राहत नाही. म्हणजे त्याच काय झालं, त्याच्या पायगड्या झाल्या. सावधान या शब्दाची एकच अवधान ठेव ठेव अशी दोन्ही बाजूंना सांगणारे तुझे वचन अगदी सत्य आहे. आता लग्न लावताना नाही का होत, आता सावधान का नाही, मंगलाष्टके असतात ना, त्याच्यामध्ये काय होतं तसं म्हणजे हा सावधान शब्द म्हणजे काय होतं, म्हणजे अवधान. अवधान म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका, सावध व्हा, ध्यान देऊन ऐका तुम्ही. ध्यान म्हणजे काय, लक्ष देऊन चांगलं ध्यान देऊन काय करा, श्रवण करा तुम्ही. हेच म्हणजे वचन आहे. आणि कोणतं वचन आहे ध्यान देऊन ऐकायचंय, तत्त्वमसी, म्हणजे जे सद्गुरू सांगतात ना, महावाक्याचा बोध करतात ते ऐकायचं. ते ब्रह्म मी आहे. सद्गुरू सांगतात ते ब्रह्म तू आहेस, हा म्हणतो ते ब्रह्म मी आहे. हेच काय म्हणले, हे वचन आहे म्हणले सद्गुरूचं, की सावध होऊन ऐकायचं आपल्याला. व्यवधानाचे विधान तुटे, सहज भावे अंतरपोटे फिटे, शब्द उपरमोनी खुंटे, मुहूर्त गोमटे पै तुझे. विषयांचे चिंतन करणे हाच जीव आणि ब्रह्म यांच्या मधला अंतरपाठ आहे. बघा, विषय चिंतन करणं म्हणजे आता जीव भावाने गेला की जीव काय करतो, विषय चिंतन करतो. त्याला वाटतं मला घर दार गाडी बंगला पैसा अडका सुख समाधान सगळं असावं का नाही. कुणाला वाटतं, जीवाला वाटतं. आणि ब्रह्माच्या ह्याच्यामध्ये ते काहीच गोष्टी नाहीत. म्हणून जो जीव आणि ब्रह्म आहे हा अंतरपाठ आहे. कोणता अंतरपाठ आहे, कुठला, हे काय तुम्हाला मी आता सांगितलं, विषयांचा, विषयाच्या चिंतनाचा. विषयाच्या चिंतनामुळे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होत नाही. म्हणून काय, या दोघांच्या मध्ये कोणीही विषयांचे चिंतन नाही. विषयाचं चिंतन करतो ना आपण, ते विषयाचं चिंतन यांच्यामध्ये अंतरपाठ म्हणून उभा आहे. मग ते समाधीद्वारा दूर झाले की शब्द खुंटतो, मोठा मंगलकारक असा मुहूर्त लागतो. बघा, पण काय होतं, ते सद्गुरूच्या कृपेने जो साधू आहे ना, तो काय करतो, जसं लग्न त्यांनी लावलं, लग्न लावल्याबरोबर याला समाधी प्राप्त होते. समाधी प्राप्त होते म्हणजे काय होतं, त्याला त्याच्या ठिकाणी समता येते, एकरूपता येते. आणि एकरूपता आल्यामुळे हे काय झालं, हे खुंटून गेलं सगळं. हे शिल्लकच नाही राहिलं खाली. का, कारण मुळे ते कसे येतं, कल्पनेने तयार केलेले येतं, ते खरे नाहीत. म्हणून मोठा मंगलकारक असा मुहूर्त लाभतो. म्हणजे काय, त्या मुहूर्ता ठिकाणी काय होतं, चांगला ह्यांचा वधूवराचा विवाह लागला की सगळ्यात मोठा मुहूर्त आहे म्हणले तो. अर्धमात्रा समदृष्टी, निजबिंबी पडे गाठी, एक भावाच्या मिनल्या मुष्टी, लग्न कसवटी अनुपम. ओमकारातील अर्धमात्रेची समदृष्टी प्राप्त झाली की काय होतं, ओमकारातील आता जी अर्धमात्रा आहे, त्या ओमकाराची अर्धमात्रा त्याच्या ठिकाणी काय झाली, समता आली, समदृष्टी झाली त्यांची, की काय होतं, आत्मबिंबाची जीवाची गाठ पडते. म्हणजे आत्मबिंब आहे ना, आपलं आत्मस्वरूप आहे ना, त्या आत्मस्वरूपाची जीवाची गाठ पडून जाते. का गाठ पडते, कारण समता आली. आता काय, आता कारण कसं होतं, आता जे अंतकरण आहे आपलं, ते अंतकरणामध्ये आपल्याला जे पडलेलं प्रतिबिंब आहे स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं, ते स्वरूप, ते जे प्रतिबिंब पडलेलं असतं त्याचं ह्याला काय होतं, त्याला त्याची ओळख होऊन जाते की ते प्रतिबिंब म्हणजे जीव नसून ते माझं आत्मस्वरूपाचं काय, आत्मस्वरूपच आहे. म्हणून ती एक म्हणजे तुम्हीच आहे अशी त्या ठिकाणी त्याला ओळख होते. आणि अशी ओळख पडल्यामुळे त्या ठिकाणी एके भावाचे मुखे मिळतात. व दोन्ही ही तुझी जी लग्नाची कसोटी म्हणले ही वेगळीच म्हणले, काय की ती एकरूप करता ही वेगळीच कसोटी आहे तुझी. म्हणजे एकाच लग्न एका बरोबर त्याच्या बरोबरच लावायचं. ते काळा न धवळा, गोरा नव्हे ना सावळा, नवरा लक्षणा डोळा, लग्न सोहळा ते ठाई. मग आता तो कसा आहे, तो एक असणारा कसा आहे, तो काळा नाही, तो गोरा नाही, तो निमगोरा नाही, तो सावळा नाही, असा नवरा मुलगा मुली डोळ्यांनी दिसतच नाही म्हणले. हा वर कसा दिसतो म्हणले, ब्रह्म असताना हा वर आहे ना, हा कसा आहे, ह्याला कोणता रंग नाही, ह्याला रूप नाही, का नाही, रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, असं त्याला काहीच नाही. असा असणारा नवरा मुलगा तो डोळ्याने दिसत नाही. आपल्या डोळ्याने दिसतो का तो नाही दिसत. परंतु हा त्याचा लग्न सोहळा आहे, पण तरी पण दिसत नाही. असा असणारा जो परमात्मा आहे, जो ब्रह्म आहे, त्याचं मात्र हे काय, त्याचं लग्न आहे म्हणले. हे परी नवल कैसे कवतिक, दुजे नवीन एकाएक, एक पणी लग्न देख, लाविता तुनी शेक गुरुराया. पण हे गुरुराया, नवल असं आहे म्हणले की ह्या लग्नाला दुसरा कोणीही नसताना तू एकाचेच त्या एका बरोबर एकाकी लग्न लावतो. बघा ना, आपण किती नवल आहे म्हणले. ह्या लग्नाला दुसरं कोणी नाही, पण लग्न लावणारा पण कोणी तोच आहे. आणि लावतोय कोण, त्याच्या बरोबरच लावतोय. इथं म्हणजे दुसरं वधू नाहीच नाही. इथं वधू कोणी, वधू तोच आहे आणि वर पण तोच आहे. असं एकच असणारा तू त्याच्याबरोबर लग्न लावतोय, हेच फार मोठे नवल आहे. आणि म्हणून ते म्हणतात, चला तुझ गुरुत्व नमो जाता,
तो व आत्मा तुची अंतोता, आणतो की बाहेर पाहू जाता, सर्वी सर्वता तुची तू. म्हणून तुला गुरु म्हणून वंदन करावे तर तू अंतरात्माचे. कारण गुरु म्हणून वंदन जर करायचं असेल तर तो गुरु आणि हा शिष्य म्हणजे त्या ठिकाणी भेद आला का नाही. पण जर पाहिलं तर तू गुरु कोण आहे? तू माझ्या आत्म्याला असताना तू आत्माच तू गुरु होऊन आलाय, तूच आहेस तू. आणि वंदन करणार असताना जो मी आहे तो पण कोण आहे? तूच आहेस. म्हणजे आत कोण आहे? तूच आहे आणि बाहेर पण कोण आहे? तूच आहे आणि सर्वत्र तूच भरलायस. कसं आहे सगळ्या ह्या जगतामध्ये विश्वामध्ये कसा तूच सगळं भरून आहेस. मग तुझे तू पण पाहता, माझे मी पण गेले तत्वता, ऐसे करून या गुरुनाथा ग्रंथ कथा करविषयी. तुझे तू पण पाहू गेलो तेव्हा माझे मी पण नाहीसे झाले. बघा आधी काय झालं म्हणले, आधी मी तुला पाहिलं म्हणून गेलो आणि तुला पाहता पाहता कळलं तू आणि मी एकच आहे म्हणून माझे मी पण नाहीसे झालं. म्हणजे तुझे तू पण नाहीसे झालं आणि माझे मी पणही निघून गेलं. म्हणजे काय मी गेलं आणि तूही गेलं. मी तू ऐशी काय झाली बोळबण. असे करून हे गुरुनाथा तूच माझ्या तोंडाने ह्या ग्रंथाचे निरूपण करीत आहेस. म्हणून तू काय केलं हे गुरुराया? एकनाथ महाराज सांगतात काय केले म्हणले, तू अशा पद्धतीने मला तुझ्याशी एकरूप करून घेतलं. आता तू राहिला नाही आणि मी राहिला नाही म्हणून आता ही जे मुखातून जे निघत आहेत ना का नाही, हे जे ग्रंथाचं निरूपण चाललंय ना, हे सगळं निरूपण करणार कोण आहेस? तूच आहेस. तूच बोलतोय म्हणले ह्याच्या मार्फत, ह्याच्या माध्यमातून. म्हणून मागील कथा संगती सप्त माध्याची अंती, अवधूत यदुप्रती कथा कपोती सांगितली. 7वी अध्यायाची शेवटी अवधूताने यदूला कपुताची कथा सांगितली. पृथ्वीपासून कपुतापर्यंत 8 अत्यंत श्रेष्ठ गुरु आपण त्यांनी सांगितले. बघा आता मागल्या अध्यायामध्ये आपण किती पाहिले? आतापर्यंत सगळे 8 गुरु पाहिले, पृथ्वीपासून तर कपूत पक्षापर्यंत. मग ज्या गुरुंकडून आत्मबोध होतो तेच गुरु श्रेष्ठ होता. बघा श्रेष्ठ गुरु कुणाला म्हणलंय? ज्याच्याकडनं आपल्याला आत्मबोध झालाय बरं का. नुसतं म्हणजे हे नाही काय बोध नाही झाला म्हणता येतं, नुसतं बोध म्हणून नाही उपयोगाचं. काय आत्मबोध. बोध कशाला म्हणायचं? एखाद्याला विषयाचा बोध होऊ शकतो, एखाद्या गोष्टीचा वस्तूचा का नाही. पण हा आत्मबोध म्हणजे आत्मस्वरूपाचाच बोध त्याला झाला. म्हणून ज्या गुरुकडून आत्मस्वरूपाचा बोध होतो तो खराच सगळ्यात श्रेष्ठ गुरु आहे. मग किती जरी गुरु त्यांनी केले असले ना, पण ज्या गुरुकडून आत्मस्वरूपाचा बोध झाला तोच गुरु श्रेष्ठ मानायचा. म्हणून ते काय सांगतात की ज्या गुरुकडून त्यांना आत्मबोध झाला तेच गुरु श्रेष्ठ होतात. उरल्या गुरूंची स्थिती अवधूत सांगेल यदुप्रती, तेथे सावधान ठेवी चित्तवृत्ती श्रवण स्थिती तदबोधे. आता श्लोक क्रमांक 1. ब्राह्मण उवाच. सुखे मनिंद्र एकम राजम, स्वर्गे नरक एवच, देहिना यथा दुःखम तस्मान चेत तदबुध. श्लोक क्रमांक 1. ब्राह्मण म्हणाला, म्हणजे अवधूत बरं का. ब्राह्मण म्हणजे कोण? अवधूत दत्तात्रय. जसे दुःख आणि सुख व्हायचे असेल तसे प्राण्यांना इंद्रियापासून होते, ते स्वर्गात किंवा नरकातही होतेच. म्हणून विवेकी माणसाने मुद्दाम त्याची इच्छा करू नये. बघा दुःख जर व्हायचं असेल ना, दुःख कोणामुळे जाणवतं आपल्याला? इंद्रियामुळे जाणवतं. इंद्रियामुळे जाणवतं नाही दुःख? सांग. डोळ्याचा आवडता असणारा विषय, जो त्या डोळ्याला आवडता विषय नाही पाहायला मिळाला तर त्याला दुःख होतं. नाही बाबा हे काही चांगलं नाही म्हणतो. काय म्हणतोय ते? हे काही चांगलं नाही. म्हणून काय होतं, डोळ्याच्या मार्फतून ती कळलं, गुणाला कळलं, डोळ्याच्या मार्फतून चित्तामध्ये गेलं, ते वृत्तीमध्ये गेलं आणि वृत्तीतून बुद्धीने निर्णय घेतला काय हे चांगलं नाही म्हणून त्याला आवडलं नाही. कुणाला आवडलं नाही? मनाला आवडलं नाही. बर. स्पर्श, हे जे पंचकर्म इंद्रिय आहेत ना, ते पंचज्ञान इंद्रिय आहेत ना, हे पंचज्ञान यांचं काम आहे काय? हे त्याची जाणीव करून देणं. मग हे पंचज्ञान इंद्रियाला आवडलं नाही म्हणून ते काय झालं, बुद्धीने त्याचा फैसला केला हे चांगलं नाही म्हणून ते मनाला आवडत नाही. असं आहे. चला. श्रवणी सादरता यदोशी, देखोनी सुख झाले ब्राह्मणाशी, तेने सुखे निरूपणाशी, उल्हासेशी करीतसे. आता या अध्यायात अवधूत आणखी काही गुरूंची माहिती आपल्याला सांगणार आहेत. म्हणून सावचित्ताने आपण ते कथा ऐकू, तर ते आत्मबोध काय तो श्रवण करू. म्हणून बघा आता काय ते की यदू ऐकण्यास तत्पर होता. आणखी जे सांगणार आहेत ना यदू राजाला अवधूत, आणखी बाकीचे गुरूंचे आपल्याला काय कथा सांगणार आहेत ते बाकीच्या गुरूंना कसं मानलंय, काय त्यांच्याकडनं मी काय शिकलोय, तर ते यदू ऐकण्यासाठी कसा तत्पर होता. ब्राह्मणालाही सांगण्याची हौस निर्माण झाली आणि जे ब्राह्मण असतात यदू अवधूत येतं दत्तात्रय. कारण यदू ऐकणारा कसा होता श्रोता, एकाग्र करून तो ऐकत होता. सर्व अंगाचे त्यांनी कान करून, म्हणजे काय सगळं पूर्णपणे चित्ताची एकाग्रता त्यांनी केली होती आणि एकाग्र होऊन तो ऐकत होता. त्यामुळे सांगणाऱ्याला पण काय आला होता, त्याची हौस वाटायला लागली, हुरूप आला सांगणाऱ्याला सुद्धा. म्हणून तो उत्साहाने आणखीन गोष्टी सांगू लागला.
तो म्हणे राया सावधान, विषय सुखाचे जे सेवन ते स्वर्ग नरकी गा समान नाही अनुमान. या अर्थे तो म्हणाला, हे राजा सावधपणे ऐक. अवधूत काय म्हणते, हे राजा तू काय कर, लक्ष देऊन ऐक, सावध होऊन ऐक. स्वर्गात किंवा नरकात माणसाला विषयापासूनचे सुख सारखेच असते, पण ह्यात संशय धरू नकोस. म्हणले काय, मी जे सांगतोय तुला काय सांगतोय, स्वर्गात जरी गेला ना, स्वर्गात गेल्यानंतर जे विषयाचं सुख मिळतं ना बघायला, ते इथं जे मिळतं ना, इथं जे विषय सुख बघून जो आनंद होतो ना, तोच आनंद तिथं होतो. काही फरक त्याच्यामध्ये फरक नाही. किंवा नरकात गेला, नरकामध्ये जे दुःख भोगायला मिळतं ना विषयापासूनच, त्यावेळेस भोगत असताना जे दुःख होतं ना, ते दुःख मृत्यूलोकामध्ये पण होतं. म्हणजे स्वर्गातलं आणि नरकातलं जे विषय भोगायला मिळतात आणि विषय भोगून जे आपल्याला सुख मिळतं किंवा दुःख मिळतं, ते मृत्यूलोकामध्ये पण आपल्याला अनुभवायला येतं. म्हणजे इथं काय तिथं काय, काही फरक नाही त्याचा. म्हणून ह्यात तुझं आणि मी जे सांगतो ना, ह्याच्यामध्ये तू अजिबात काही शंका करू नकोस म्हणले. काय करू नको, तू ह्याच्यामध्ये अजिबात शंका धरू नकोस. म्हणून भोगिता उर्वशीशी जे सुख स्वर्गी इंद्राशी, त्याची विष्टे माझे सुकराशी, सुकरी पाशी निश्चित. बघा आता मध्ये स्वर्गात गेल्यानंतर जे इंद्र आहे, ते इंद्राला जे उर्वशीपासून जे सुख होतं, शरीर सुख जे मिळतं, तसं सुख शरीर सुख ह्या घाणीत लोळणाऱ्या डुकराला पण डुकरिणीपासून होतं. काहीच फरक नाही. इंद्राला जसं त्या उर्वशीपासून सुख मिळतं ना, शरीराचं सुख, तसंच या मृत्यूलोकामध्ये सुद्धा ज्या त्या घाणीमध्ये लोळणारी डुकरी ना, डुकरीण त्याला सुद्धा त्याच्यापासून सुख मिळतं. डुकराला त्या डुकरीणीपासून मिळत असतं. आणि ही खात्रीने म्हणले, ह्याच्यात काय तू समजू नको. मग आता ज्याला ही कळलं तो कशाला म्हणे बरं मला स्वर्गात जायचंय, आता स्वर्गात सुख बघायला. म्हणून हे जाणून साधूजन उभय भोगी न घाली ती मन, नेदवे प्रेताशी आलिंगन ते साधूजन विषयांशी. म्हणून हे कुणाला समजतं, हे सुख आणि ते सुख सारखेच आहे म्हणून काहीच फरक नाही, हे फक्त साधूला समजतं म्हणले. आणि हे साधूला समजत असल्यामुळं तो साधू काय करत नाही, कोणत्या सुखाने म्हणजे त्या विषयामध्ये काय होत नाही, तो गुंतून राहत नाही. हे समजून घेते तो साधू. त्यामुळं त्या मनाला काय करत नाही, तो त्या विषयामध्ये गुंतून देत नाही अजिबात कुठल्याच. का, कारण जसे म्हणले प्रेताला जर कोणी आलिंगन देत नाही, देत कोण आलिंगन प्रेताला नाही, तसं साधू लोक या भोग्य विषयांना कधी स्पर्श करत नाहीत. का स्पर्श करत नाही, कारण त्याला माहिती याच्यामध्ये सुख नाहीच आहे. जीत साप धरावा हाती, हे प्राणी याशे नुपजे चित्ती, तेवी विषयांची आसक्ती साधून धरती सर्वथा. कोण्याही शहाण्या माणसाच्या मनात जिवंत साप हातात धरावा असं कधी विचार येत नाही का? येतो असं आहे का कोणी धरावा लगेच, असं गेला पटकन साप हातात धरला त्यांनी, जरी धरायचं म्हणलं तरी तो काय करेल, आधी काहीतरी कसं साधन जवळ गेलं आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्या अंगावरती येणार नाही का नाही, अशा पद्धतीने धरलं. पण असं डायरेक्ट जाऊन धरल का नाही. अगदी त्याप्रमाणे म्हणले जो शहाणा माणूस असतो ना, तो कधीही विषयाच्या हाताळावे विचार करत नाही. म्हणजे विषय हाताळावा, आपण तो विषय भोगावा किंवा विषयाच्या आपण ते वाटेला जावा, असं कधी त्याच्या मनाला येत नाही कुणाच्या, शहाण्या माणसाच्या. आता ज्या ठिकाणी जो विषयामध्ये रमत नाही ना, त्याला म्हणायचं शहाणा. आणि ज्याला वागतं ना मला विषय मिळावा, याला शहाणा म्हणलेला नाही, हा याला मूर्ख म्हणलेलं आहे शास्त्राने. काय म्हणलंय, जो विषयाच्या नादी लागतो ना त्याला कोणी काय म्हणलंय, शास्त्राने मूर्ख म्हणलंय. आणि जो विषयाच्या नादी लागत नाही त्याला काय म्हणलंय, शहाणा म्हणलंय. जैशे न प्रार्थिता दुःख, प्राणी पावता ती देख, तैशे न इच्छिता इंद्रिय सुख, भोगवी आवश्यक दृष्ट. प्राण्यांना त्यांनी न मागताही दुःख भोगावे लागते. आता जे प्राणी असतात, जीव प्राणी जेवढे काय सगळे, त्याला कुणाला वागतं बरं मला दुःख भोगायला मिळावं म्हणून बघता. आता सगळं आपण येतं, आपल्याला वागतं का आपल्याला दुःख भोगायला मिळावा, पण तरी पण दुःख आपल्याला येतं का नाही भोगायला. तसे त्यांचे पूर्वकर्म त्यांना इच्छा न करताही बरेच इंद्रिय सुख पुढे आणून भोगावेच लावते. तसं म्हणजे ते साधू असतात ना, त्यांच्या पुढं त्यांचं जे पूर्व प्रारब्ध असतं ना, ते प्रारब्ध काय करतं त्यांच्या पुढं, त्यांची इच्छा नाही इंद्रिय सुख भोगायची, पण ते प्रारब्ध काय करतं त्यांच्या बळच पुढे आणून ठेवतं, भोगायला लावित. त्यांना भोगावंच लागतं, त्याशिवाय पर्यायच नाही. पण त्याच्यामध्ये ते आसक्त होत नाहीत. आपण जसं आसक्त होऊन बघतो ना का नाही, आनंदाने किंवा दुःखाने जे भोगतो ना आपण, तसं ते सुखाने भोगत नाही किंवा दुःखाने भोगत नाहीत, पण भोगत यात. कसं का भोगत यात, म्हणजे प्रारब्धाने आलेले ते भोगा, त्यासाठी त्यांचा हट्ट हास नसतो. मज दुःख भोगो व्हावा, हे नावडे कुणाच्या जीवा, ते दुःखाने दृष्ट तेव्हा ते सुखाचा यावा दृष्टे. कोणाच्याही जीवाला
मला दुःख व्हावे असे वाटत नाही का, वाटतं आपल्याला मला दुःख व्हावं म्हणून, परंतु त्याला प्रारब्धामुळे दुःख भोगावंच लागतं. तसं प्रारब्धामुळे सुखही भोगावं लागतं आणि दुःखही भोगावं लागतं. ऐसे ऐसे असून उद्योग करिता त्याने आयुष्य नाशेले सर्वथा, या लागे सांगून विषय असता परमार्थ भजावे. म्हणून वस्तुस्थिती अशी असली तरी लोक सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून मुद्दाम खटपट करत असतात. बघा, प्रत्येकाला माहितीये सुखाची अपेक्षा करतात लोक, पण सुख मिळत नाही. दुःख कुणाला यावा आपल्या जीवनामध्ये असं कुणालाच वाटत नाही, तरी पण दुःख येतच असतं. मग हे जरी लोक आता कुणाला कळत नाही, सांग बरं मला ही गोष्ट, प्रत्येकाला कळते का नाही? पण तरी लोक काय करतात, सुख मिळण्यासाठी खटपट करतात ना, रात्रंदिवस काय करतात, मला सुख मिळावं, मला सुख मिळावं, मला सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतात. पण मला सांगा, जे सुख मिळावं असं प्रयत्न करतात ना, ज्या ठिकाणी प्रयत्न करतात ना त्या ठिकाणी ती गोष्ट नाहीच आहे, म्हणून त्याला आतापर्यंत कधी मिळालं नाही. आणि जरी मिळाल्यासारखं वाटलं असेल तर त्याचे प्रारब्धाने त्याला ते आलेलं आहे. आणि जोपर्यंत प्रारब्ध मध्ये आहे ना तोपर्यंत त्याच्यापाशी राहणार आहे. प्रारब्ध संपलं त्याचं सुखाचं की ते सुखही निघून जात. आयुष्य फुकट घालवत असतात असं खटपट करून. केवळ झालिया परमार्थ पर, म्हणशी आहारे विन न राहे शरीर, येच निर्धारी साचार गुरु आजगर मे केल्या. मग तू म्हणशील अवधूत म्हणतात राजाला, तू असं म्हणशील की केवळ मन जर परमार्थ पर झाले तर आहार मिळणार नाही. मन जर परमार्थ करायला लागलं आणि त्याची एकरूप झालं, मग खाय प्यायचं काय का नाही, खाण्यापिण्याचं काय, मग खायला तर लागणार का नाही आपल्याला. आणि शरीर तर चालणार नाही, खाल्ले पिल्याशिवाय शरीर चालणार नाही. मग असं कोण म्हणेल तर आम्ही आपोआप आहार मिळू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आजगराला गुरु केले. बघा, मग असं जर कोण म्हणलं ना तर यांनी ह्याच्या प्रारब्धामध्ये जे असेल ना खायचं तर ते खाणार, नसेल तर ते उपाशी राहणार. हे पाहून मी आजगराला गुरु मानले. म्हणले काय केलं आपण, काय म्हणतो, कष्ट काम केल्याशिवाय कोण दिन खायला आपल्याला, म्हणतो का नाही आपण, करावं लागणच का नाही. मग तुम्ही जरी नाही म्हणले करायचं, पण प्रारब्ध तुम्हाला ते कर्म करायला लावेल. तुमच्या प्रारब्धामध्ये असेल तर, तुमच्या प्रारब्धामध्ये नसेल ना तुम्ही किती प्रयत्न करा ते होणारच नाही तुमच्याकडनं. प्रारब्धामध्ये जर असं ना, आज तुम्हाला आज उपाशी राहायचंय, तुमच्या घरी मग धान्य भरलेलं आहे सगळं आणि मलाच गावाला जायचंय. मग काय केलं, बायकोनी केलं सकाळ सकाळ स्वयंपाक, म्हणजे जेवण करून जा. म्हणजे नाही आता काय, मी काय करतो थोडस तिथं जाऊन जेवण, मी एखादी मित्र, आता मला गावाला जायचंय ना, मग ते पाहुण्याकडे जाईल मी आणि तिथे गेले तिथे जेवण करेल. त्याला मी सांगितलेलं येतोय म्हणून, मग तिथं पण ते स्वयंपाक करून ठेवतील म्हणून मी काही घरी जेवलो नाही. आणि तिथं गेलो, तिथं काय आगीची घटना घडलेली, स्वयंपाक नाही, जेवण नाही, काहीच नाही. हरायला का नाही उपाशी, काय राहिलं उपाशी, काही घरी त्याच्याकडे धान्य नव्हतं का, धान्य होतं, पण काय झालं त्याच्या प्रारब्धामध्ये त्याशी उपाशी राहणं होत, त्याच्या प्रारब्धामध्ये उपाशी राहणं होत. बरं, खिशात पैसे नव्हते का, पैसे होते, पण त्या ठिकाणी गेल्यावर गोष्टीच अशी पुढे घडलेली का तीच तिथून सोडून जाता येईल ना त्याला जेवायला हॉटेलमध्ये जाऊन, जमतंय का त्याला, नाही जमत. म्हणजे असं, म्हणजे काय करतंय, की प्रारब्धच तुम्हाला धन देतंय, प्रारब्धच तुम्हाला मान देतंय आणि पोटे तुमचं प्रारब्धच भरतंय. आणि प्रारब्ध कशामुळे तयार होतंय, मागल्या जन्मी केलेल्या कर्मावरती. मग चांगले कर्म केले असेल तर तुम्हाला चांगले प्रारब्ध आहे, वाईट कर्म केले असेल तुम्हाला वाईट प्रारब्ध आहे. म्हणून मी काय केलं म्हणले, आजगराला गुरु मानलं. मग का मानलं का आजगराला गुरु, आजगराने असं काय केलं तर सांगतो म्हणले, ऐका आता. ग्रासम समुष्टम विरसम महांतम स्तोकमेव वाहा, यदृच्छया वापिततम ग्रसेदाजगरो क्रिया. श्लोक क्रमांक 2. आजगराप्रमाणे उदासीन असणाऱ्या, स्वस्थ पडून राहणाऱ्या योग्याने दैववशात जे प्राप्त होईल ते अन्न सेवन करून जगावे. मग ते अन्न रसाळ असो, निरस असो, थोडे असो किंवा पुष्कळ असो. श्लोक क्रमांक 2. उद्योगविन आहारो आयचित शिवी अजगरो, डंडोळून सांगी धिरो निधडा निर्धारू पै त्याचा. आजगर काही धावपळ न करता, आजगर मुळे जड असतं का नाही, आणि ते कसं असतं एका जागेवर पडून राहतं गप, जास्त धावपळ करते नाही, सहज गती त्याला जे मिळेल ना तेवढं ते भक्षण करतं. आणि घाबरून असं धीर सोडत नाही की मग मी आता आज नाही प्रयत्न केले तर मला कोण खायला देईल, असं ती काही विचार करीत नाही, असं घाबरत नाही. ती सहज त्याला मिळत ना त्याच्यामध्ये राहतं, स्वस्त राहतं, निवांत निश्चिंत राहतं ते, निश्चिंत. आजगर आलं खाय, मिळालं भक्षण, आलं बक्ष तर खाल्लं, नाही आलं तसं पडून राहिलं आपला हवा पित. स्वभावे ते मुख पसरी, सहज पडे जे भीतरे, सरस निरस विचारू न करे, आहार अंगीकारी संतोषे. ती काय करतं, आपलं सहज तोंड उघडं करून ठेवतं, आणि त्याच्यामध्ये जर सहज एखादं बक्षीस सापडलंच तर मग ती काय करतं, त्याला ते खाऊन घेतं.
मग चांगलं चवीला चांगलं आहे का चांगलं नाही याचा ते विचार करत नाही. जे पडलंय ते फक्त घालवायचं, काही गिळून घ्यायचं आणि आपलं पोट भरायचं. एवढं काम ते अजगर करतं. तैशीच योगियांची गती सदा भाविती आत्मस्थिती यदृच्छाले ते सेवती रसासक्ती सांगुनी. म्हणून योग्याची स्थिती अशीच असावी. जो योगी आहे ना, जो साधक आहे, ना त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे, त्याची स्थिती सुद्धा अशीच राहिली पाहिजे. खरे योगी निरंतर आत्मस्वरूपामध्ये मग्न असतात. जे खरे योगी असतात ना, जे खरे साधक असतात ना, ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपल्या चिंतनामध्ये मग्न असतात. ते काय असतात, ते सतत चिंतनामध्ये मग्न असतात. ते कधी विचार करत नाही आता खायची चिंता काय माझी, आता मला काय खायला मिळेल, लाडू मिळेल का, पोळ्या मिळतील का, भाकर मिळेल का, चपाती मिळेल का, उपाशी राहावं लागतंय, ही कधी चिंता करत नाही. जे समोर येईल ते म्हणजे ही चांगलं लागतं का वाईट लागतं ती अजिबात विचार नाही. जे येईल ना समोर ते फक्त खात राहायचं. किती खायचं, पोट भरूस तर खायचं. अशा प्रकारचे योगी काय करत असतात, अन्न सेवन करत असतात. म्हणून योगी यांचा आहार घेणे काय सेविले हे रसना नेणे रसना पंगिस्त नाही होणे आहारू सेवने निज बोधे. योग्यांचे आहार घेणे म्हणजे आपण काय खाल्ले ते रसनेला सुद्धा कळत नाही. रसनेला म्हणजे जिबीला, त्यांच्या जिबीला कसली चवच नसते अजिबात. म्हणजे त्यांनी काही खाऊ द्या, जिबीला कळतच नाही काय खाल्लंय. ती जीभ काय करते, फक्त दात चावत्यात आणि जीभ खाली टेकलून देते. मग गोड आहे का, तुरट आहे का, आंबट आहे का, तिखट आहे, काही त्याला कळत नाही त्या जिबीला. अशी योग्याची काय असती स्थिती असते. म्हणजे अर्थात जिबीचे जे चोचले येतं, थोडक्यात काय जिबीचे चोचले म्हणजे काय, मला आज लय गोड खाऊ वाटले, मला आज तिखट खाऊ वाटले, मला आंबट खाऊ वाटले, हे जे चोचले त्या जिबीचे ते तो पुरवत नाही. म्हणजे जसं आहे तेवढं फक्त खायचं आणि काय करायचं, आपला साधना करत बसायचं. अन्न म्हणजे ब्रह्मरस सोडून, ब्रह्मरस समजून ते काय करत असतात, सेवन करत असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे समजायचं आणि जे मिळेल ना प्रारब्धाने तेवढं सेवन करायचं. चांगलं वाईट त्याच्यावर काय ते विचारच नाही करायचा. मिळलं, पोट भरलं, संपलं, गेला विषय सोडून त्याचा. परत लागला कशाला, चिंतनाला. आंबटी तिखट तरी जाणे परी एक स्वाद अवघे खाणे सरस निरस काही न म्हणे गोड करण्याच गोडीये. आंबट असल, तिखट असल इत्यादी चवी जरी त्यांना कळत असल्या, आता चवी त्यांना कळतात, कारण शेवटी जीभ येते आणि जिभेचं काय माहिती काय करणं, ती चव दाखवून देणं. पण तरी ते बारी वाईट न म्हणता किंवा त्या संबंधी न बोलता आत्मसुखाच्या गोडने सर्व पदार्थ गोड मानतात. बघा, मग त्याच्याबद्दल म्हणत नाही की लयच आंबट आहे किंवा लयच आळणी आहे किंवा लयच तिखट आहे, असं ते कधी म्हणत नाही. आतमध्ये टाकलायचं आणि काय करायचं, आत्मसुखाच्या गोडीप्रमाणे सगळे पदार्थ गोड मानायचे. काय करायचं, ते सगळे पदार्थ गोड मानायचे आत्मसुखाच्या गोडीप्रमाणे. का मानायचे गोड, कारण ते पण आत्मस्वरूपच आहे, ते पण ब्रह्मच आहे, म्हणून त्याला ते गोड मानतात. ते त्याचा विचार करत का विचार करत नाही, कारण त्याचं चित्त बुद्धी मन त्याच्याकडे नसतं. रस्ता त्याची चव सांगते पण हे काय करत नाहीत. आता उदाहरण तुम्हाला सांगू का, एखाद्याला मनासारखं आपल्या एखादी गोष्ट घडली आपल्याला आणि आपण जेवण करतोय, त्यावेळेस आपल्याला चव लागते का, शिळ असू दे, काही असू दे, कुस असू दे, गप्पा गप्पा खातो आपण का, ते आनंदाचा भर असतो आपल्या ठिकाणी असलेला. का नाही, काय असतो आपल्या ठिकाणी, तो आनंद असतो आपल्याला झालेला त्या वस्तूवरून. त्यामुळे त्याची चव आपल्याला लागत नाही का, कारण त्याच्याकडे लक्षच नसतं आपलं, चित्त आपलं त्याच्याकडे नसतं. चित्त कुठं असतं, त्या विषयाकडे असतो. तसं जे योगी असतो त्या योग्याचं चित्त त्या आत्मस्वरूपाकडे असतं, त्याच्या चिंतनाकडे असतं. त्यामुळे तो काय खातोय काय खात नाही, ती चव कशी लागते, तिखट लागते का, आंबट लागते का, आळणी लागते, त्याचं चित्त त्याच्याकडे नसतं. आणि चित्त नसल्यामुळं काय होत नाही, चित्त नसल्यामुळे त्याची चव जाणीव राहत नाही. किंवा पाहायचं असं ना, आपण एखाद्या गोष्टीला आपण समोर पाहतोय, आता समोर पाहतोय ओळखीचा व्यक्ती वाचलेला आहे किंवा उभा आहे समोर, पण चित्त कुठे, चित्तामध्ये विचार चालू आहे, मनामध्ये काय चालू येतं, विचार चालू येतं कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमाचे, आपल्याला काहीतरी आता कार्य करायचं एखादं, त्या कार्याचे विचार चालू आहे मनामध्ये. आता समोरचा माणूस बसलाय पण पाहून तो त्याच्याकडे पाहत नसतो, कारण डोळे पाहते त्याच्याकडे, त्याला बघता हा माझ्याकडे पाहतो पण तरी मला ओळख देत नाही, तरी माझ्या संग बोला ना, पण त्याचं चित्त तिथं नाही ना. चित्त कुठे आहे त्याचं, दुसरीकडे. मग दुसऱ्या दिवशी प्रजाची भेट झाली तर का, काल माझ्या संग बोलला नाही तू, असं असतं कुठं, असं म्हणलं. तो काय म्हणतो, अरे मी तुला पाहिलेच नाही. मग माझ्याकडे चांगला पाहत होता तो, मी पाहत होतो तू माझ्याकडे चांगला पाहतानी, पण डोळ्यांनी पाहत होता, त्याचं मुख त्याच्याकडे होतं पण चित्त मात्र तिथं नव्हतं. तो तो जो खाणारा असतो, जो चव घेणारा असतो, ती चव घेणारी जीभ आहे, जीभ सगळे चव सांगत असते, पण तिथं चित्त मात्र ती चव घेणाऱ्या जीभीकडे नसतं. म्हणून त्याला ती चव काय कोणती लागली, तिखट लागली, आंबट लागली, खाट लागली, आळणी लागली, काही त्याला कळत नाही.
मुख पसरलिया निर्धारा, स्वभावे निघालिया वारा, तोची आहारूपई आजगरा, तिन्हीचे शरीरा पोषण. आजगर आणि नुसते तोंड जरी पसरले आणि जरी त्याने हवा पोटात घेतली तरी त्याचं पोषण होतं. नुसतं हवा जरी प्याला ना तो तरी त्याचं पोषण होतं. मग आता जे योगी असतात ना, साधना करणारे, योग साधना करणारे, वनात जाऊन बसणारे, ते सुद्धा काय करतात, काय सुरुवातीला कंदमुळ खातेत, पाला खातेत, नंतर पाला खाता 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 ते सुद्धा खायचं बंद करतात. फक्त हवेमध्ये हवा ग्रहण करत राहते ते हवा. नंतर नंतर ते हवा घ्यायची त्यांच्याकडनं बंद होऊन जाते. तसं जे हे काय करतात, हा आजगर काय करतो, फक्त हवा घेत राहतो. नाही काय खायला मिळलं ना, फक्त हवा आतमध्ये घ्यायची आणि त्याच्यावर पण तो जगत असतो. म्हणून तैशीची योग्याची स्थिती, वाताशेने सुखे वर्तती, आहारा लागुनी पुढीला प्रती, न एकाकुलती सर्वथा. तशीच योग्याची स्थिती असते. ते नुसता वायू ग्रहण करूनही जगतात. नुसता वायू जरी खाल्ला त्यांनी, वायू गिळला म्हणजे हवा, ऑक्सिजन आहे ना, हा नुसता ऑक्सिजन जरी आतमध्ये घेतला तर ते जिवंत राहतात. त्यांना भूक लागत नाही. आहाराची कोणतीच मंदरण ते कधी करत नाहीत. मिळला तर खाल्लं, नाही तर राहिला. थोडे बहु सरस निरसाशी, हे काही म्हणणे नाही त्याशी, स्वभावे जे आले मुखाशी, ते सावकाशी सेवितो. कमी अधिक, बेचव, चविष्ट, रसाळ इत्यादी तू काही बोलणे त्याला ठाऊक नसते. काहीच माहित नसतं त्याला. का? कारण चित्त त्याचं त्याच्याकडे नाही. पूर्णपणे चित्त कुठे एकरूप झालेलं आहे, आत्मस्वरूपाशी एकरूप झालेलं आहे. आत्मचिंतनाकडे चित्त लागलेलं आहे सगळं. म्हणून ते जे मिळलं ते आनंदाने स्वस्तपणे तो सहज सेवन करतो. जे मिळलं ते खाल्लं, ते राहिलं. तुकाराम महाराजांचं बघा, तुकाराम महाराजांचा मेवणा आला होता आणि हे काय त्यांचं नाव, जिजाबाईने आपलं काय केलं, स्वयंपाक केला आणि भाजी झाली ती आळणी. आता तुकाराम महाराजांचा मेवणा, तुकाराम महाराज जेव्हा बसले जेवायला, आता ह्यांचं काय आपलं विठ्ठल 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 करीत गाबा 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 खाल्लं गेले उठून निघून. आता ह्यो बसला खात. आता ह्याने पहिला घास खाला की लक्षात आलं आळणी म्हणून, ह्याला मिठच नाही भाजीला कसलंच. पण आता पाहुण्याकडे पाहते तर तुकाराम महाराज काय करतात, गप्पा 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 खात्यात. त्याला जणू काही काहीच नाही, म्हणजे चव आहे का नाही का काही त्याला काहीच नाही. त्याला वाटलं चांगली भाजी, म्हणते आपल्याकडे काहीतरी चुकत असतं. मग ती काही म्हणलेच नाही, कारण स्वयंपाक केलाय कुणी बहिणीने केलाय. मग आता काय म्हणायचं. त्यामुळे ते आपले गप बसले. ज्यावेळेस जिजामाता जेवायला बसल्या, म्हणल्या का हो, म्हणजे दादा भाजीला तर मिठी टाकायचं मी विसरलेली, तू म्हणावं नाही वय. म्हणले आता तिथं पाहुणे म्हणले जेवत होते, त्यांनी कधी काही म्हणलेच तर मग मी कशाला काय म्हणून त्यांच्या पुढं, म्हणून मी खाल्लं. म्हणले काय बघा माझा भाऊ उपाशी राहिला, म्हणजे पोटभर जेवला नाही. म्हणले का भाजीला मिठी टाकायचं राहिलं म्हणून. म्हणजे सांगायचं काय थोडक्यात, तुकाराम महाराजांतला त्या भाजीमध्ये आळणी आहे का खारक झाली का तिखट आहे याचं त्यांना काय नव्हतं, भानच नव्हतं अजिबात. का नव्हतं भान? कारण जी रस नाही ना, म्हणजे जीभ आहे ना चव सांगणारी, त्या चव त्या म्हणजे थोडके जेवढे काही इंद्रिय असतात त्या इंद्रियांना जे हे करणारे आदेश देणारी जी बुद्धी ना, ती बुद्धी ती चित्त कुठे सगळं त्या चिंतनामध्ये एकरूप होऊन गेलेले आहेत. काय झाले ते एकरूप होऊन गेले. त्यामुळे यांच्याकडे त्यांना पाहायला वेळच नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायला टाइमच नाही. त्यामुळे हे काय करतात काही नाही, कसं म्हणजे त्यांचं जे काम करतात ना, ते काम केलेलं नेमकं कसं आहे काय हे त्या चित्ताला बुद्धीला कळत नाही. अशी स्थिती होत असते, म्हणून त्याला चव लागत नाही. आपण आता मला थांबव का नाही, पुंडलिका वरदारी